ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये शिवानीने महिपतीने धमकावलं असे सांगत गुंड महिपतीचा पर्दाफाश केलेला असतो। साक्षी आणि महिपती आपल्या जाळ्यात अडकलेले असतात आणि खूप दुराव्यानंतर अर्जुन सायली एकमेकांच्या मिठीत येतात। खूप वेळाचा दुरावा दोघांसाठी निर्णायक ठरतो आणि प्रेमात पडण्यासाठी हा एकच क्षण पुरेसा असतो। अर्जुनला ऑलरेडी प्रेमाची जाणीव असते, पण सायलीला पण ती जाणीव होते आणि इकडे तोपर्यंत ज्या कामासाठी रविराज पोहोचलेले असतात शिवानीच्या घरी, तर ते काम बाजूला राहत शिवानीच्या वडिलांना ज्याप्रमाणे महिपतीने मारलेलं असतं आणि तिला धमकावलेलं असतं ते सत्य समोर येतं आणि रविराजांना महिपती हा किती मोठा गुंड आहे या सत्याचा उलगडा होतो। शोधायला गेलेले एक पण हाती लागलं वेगळंच असं हे कारस्थान झालेलं असतं आणि शिवानीला धमकवल्याचा आता मात्र महिपतीला पश्चाताप होणार असतो, कारण शिवानीने ऑलरेडी साक्षीला काही पाहिलेलंच नसतं, पण या दोघांनी वडिलांची कशी तुझ्या अवस्था केली तसेच तुझ्या आईची करून तुला पण रस्त्यावर फेकू अशी धमकी दिल्यामुळे आता मात्र वकिलांचा सहारा घेण्यासाठी शिवानी खरं खरं बोलते आणि इकडे आता रविराज तिला कम्फर्टेबल करत सगळी माहिती काढून घेतात। आता रविराजांना धक्कादायक माहिती येते समोर आणि त्याचबरोबर खरा असलेला रविराजांचा गुन्हेगार महिपती याची कारस्थानं समोर येतात, कारण जरी शिवानीने सांगितलेलं सत्य असलं तरी नियतीने हे सत्य रचून ठेवलेलं असतं की 21 वर्षापूर्वी रविराजांचं घर बर्बाद करायला हाच महिपती कारणीभूत ठरलेला आहे आणि याच महिपतीची केस सोडत रविराज त्याला शिक्षा देणार असतात। रविराज शिवानीच्या घरी पोहोचतात। शिवानीच्या घरी पोहोचल्यावरती रविराजांना शिवानीची आई समोर येते आणि आता ऑलरेडी शिवानीची आई आणि शिवानी या दोघींना हे माहिती असतं की आपल्याकडे आता एक वकील येणार आहे चौकशीसाठी, कारण महिपतीने त्या दोघींना आधीच धमकी देऊन काय सांगायचं काय नाही हे सगळं पटवलेलं असतं। मग मात्र रविराज घरी आल्यावरती त्या मायलेकींकडून सत्य काढून घेण्यासाठी आपलं वकिली डोकं लावणार असतात। रविराज सांगतात शिवानी जाधव इथेच राहते का? यावरती ती आई सांगते हो, पण तुम्ही कोण? यावरती रविराज म्हणतात मी ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, मला शिवानी जाधव यांची थोडीशी चौकशी करायची आहे। आई म्हणते या आतमध्ये। मग शिवानी सोबत बोलता बोलता रविराज म्हणतात मी एक वकील आहे आणि मला तुझी थोडीशी कोर्टाच्या एका केस संदर्भात मदत हवी आहे। यावरती ती मुलगी सांगते हो, मी तुमची मदत करायला तयार आहे, पण काय काम काय आहे? यावरती रविराज किल्लेदार म्हणतात हे बघा, तुम्ही या मुलीला ओळखता का? असं म्हणत ते आता साक्षीचा फोटो इकडे शिवानीला दाखवतात। शिवानी तो फोटो पाहते आणि म्हणते हो, मी या मुलीला ओळखते। रविराज म्हणतात हिला तुम्ही कसे ओळखता, कुठे भेटला, नक्की काय घडलं होतं हे तू सांगू शकशील का? मग आता शिवानी थोडीशी गडबडते, थोडीशी कचरते आणि आता शिवानी बोलायला लागते। शिवानी सांगायला लागते हो, म्हणजे त्या दिवशी रात्रीनं मी ज्या वेळेला मोकळ्या ग्राउंडवरती फेऱ्या मारण्यासाठी गेले होते त्यावेळेला एक मुलगी झिगझॅग गाडी चालवत तिथे आली, गाडी थांबली आणि त्या गाडीच्या प्रकाशाने मी तिकडे पाहत होते। त्यावेळेला ती मुलगी खाली उतरली, तिकडे उलट्या केल्या आणि मग मी तिला पाहिलं, तिला काही मदत हवे का विचारलं तर ती नको म्हटली, तरी मी तिला ॲड्रेस दिला, मग ती निघून गेली। रविराज त्याच्यामध्ये आता मात्र शिवानी खोटं बोलत आहे हे अचूक पकडतात, कारण शिवानीला जरी साक्षीने पढवलेलं असलं तरी इतक्या वर्षांचा रविराजांचा अनुभव हा मात्र वेगळा असतो। म्हणजे तंतोतंत जी माहिती साक्षी सांगत आहे तंतोतंत तशीच माहिती ही शिवानी कशी काय सांगू शकते हा रविराजांना प्रश्न पडतो, कारण प्रत्येक गोष्ट वेगवेगळी व्यक्ती सांगताना त्या व्यक्तीच्या मतानुसार किंवा त्या व्यक्तीच्या बोलण्यानुसार त्याच्या पाहण्यानुसार त्या गोष्टीची आता सांगण्याची पद्धत किंवा त्या गोष्टीची एक सांगण्याची जी लकब ती बदलत असते किंवा त्याच्यामधले काही घटना किंवा काही क्षण हे बदलत असतात। पण इकडे साक्षी ज्या टोनमध्ये किंवा ज्या लकबीमध्ये जे सगळं वर्णन करते सेम टू सेम शिवानी करते। एक तर साक्षीला आधीपासून काही आठवत नव्हतं आणि अचानक आठवलं ते धाड 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 इतकं सगळं आठवलं आणि तेच सगळं आता इकडे शिवानी अगदी पोपटासारखं बोलत आहे। मग मात्र रविराजांच्या मधला वकील जागा होतो। जरी आपल्या आशिलाने आपल्या सांगितलेले पुरावे असले तरी ते खरे खोटे पडताळून घेणं यासाठी रविराजांची हातखंडा असतो। मग ते शिवानीला म्हणतात हो, पण तुला सांगू का, मला तर साक्षीने सांगितलं होतं की तू तिला गाडीमध्ये बसवून म्हणजे तू तिच्यासोबत गाडीपर्यंत पुढपर्यंत गेलीस म्हणून। शिवानी गडबडते आणि म्हणते
हा म्हणजे बसले होते आणि थोडीशी पुढे गेले. इथे शिवानी अडकते. शिवानीच्या बोलण्यामुळे रविराज म्हणतात तू खोटं बोलते आहेस आणि तुला माहिती आहे का, कोर्टामध्ये खोटी साक्ष देणाऱ्याला स्वतःलाच आधी जेलमध्ये टाकतात. तू का खोटी साक्ष देतेस याचा मला आता सुगावा लागला आहे. यावरती शिवानी रडायला लागते. मग शिवानीची आई पण रडायला लागते. दोघी जणींना रडताना बघून रविराज म्हणतात काय झालंय मला स्पष्ट सगळं कळलंच पाहिजे. यावरती शिवानी सांगते खरं तर माझ्या वडिलांचा मृत्यू होण्यासाठी हे महिपती शिकरे हे गुंड जबाबदार आहेत. यावरती तिची आई सांगते हो, महिपती शिकरे यांच्या इथे हिचे बाबा काम करत होते, पण काही कामानिमित्त त्यांनी जेव्हा माझ्या मिस्टरांना बाहेर पाठवलं ते काम पूर्ण झालं नाही, तर मात्र या साक्षीच्या बाबांनी माझ्या बाबांना मारलं असं म्हणत शिवानी खरं सांगते आणि सांगते तो महिपती शिकरे हा सैतान आहे, सैतान. त्याने आतापर्यंत 1-2 नाही तर बऱ्याच सुपाऱ्या दिल्यात, बऱ्याचशा खंडण्या दिलेल्या आहेत आणि बरीचशी कामं करून घेतलेत. त्याच्या हाताखाली असणाऱ्या माणसांना पण मारायला कमी नाही केले त्यांनी. तो एक नंबरचा नीच माणूस आहे. त्यांनी मला इथे येऊन धमकी दिली, जर का मी सांगेन तशी साक्ष येणाऱ्या वकिलाला दिली नाहीस तर मात्र तुला मी काय करेन ते बघ. तुला तर रस्त्यावरती आणेनच, पण तुझ्या आईला वडिलांच्याकडे पोहोचवेन असं म्हणत शिवानी रडायला लागते. रविराज तिला शांत करतात आणि म्हणतात तू एकदा नीट हा फोटो बघ. ह्या मुलीला खरंच तू त्या रात्री पाहिलं नाहीस? शिवानी म्हणते नाही, या मुलीला मी कधीच पाहिलं नव्हतं. महिपती शिकरे यांनी तिची माझी ओळख करून दिली आणि जे सांगायचं ते माझ्याकडून पढवून घेतलं आणि मला त्या ठिकाणी नेलं. तिथे पूर्णपणे तो सीन दाखवला आणि म्हणून मी तसं बोलले. रविराज म्हणतात त्यांना असं वाटत असेल मला मूर्ख बनवणं हे सोपी गोष्ट आहे, पण बाळा तू घाबरू नकोस. कोर्टामध्ये जे काय करायचं ते मी करेन. तू त्यावेळेला तिकडे ये. तुझ्या जीवाला कोणताही धोका नाही किंवा तू मला हे सांगितलेस हे मी त्यांना कळू देणार नाही असं म्हणत रविराज तिथून निघतात. तोपर्यंत अर्जुन आता सायलीची वाट पाहत भाजीवाल्याच्या इकडे येतो. हा तोच भाजीवाला असतो ज्याच्याकडून सडकी भाजी घेऊन सायलीला आणि पूर्णाजीचं नातं बिघडवण्यासाठी अर्जुनने त्याला खूप सारे पैसे देऊन सडकी भाजी घेतलेली असते. आणि तो म्हणतो सर तुम्ही इथे आज पण तुम्हाला सडकी भाजी पाहिजे का? यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही, आज माझं तुझ्याकडे वेगळंच काम आहे. यावरती तो भाजीवाला म्हणतो नको नको सर, तुमचं काम पण नको, तुमचा ओरडा पण नको. अर्जुन म्हणतो एक लक्षात घे, हे बघ तुला काही ओरडा नाहीये, पण आत्ता ती मुलगी येणार आहे भाजी घ्यायला, तर आता मी सांगेन तेच करायचं असं म्हणत अर्जुन आता भाजीवाल्याला आपल्यासोबत सामील करतो आणि सायलीला मनवण्यासाठी तो एक एक युक्त्या करतो. तोपर्यंत सायली आता पिशवी घेऊन निघते. अर्जुन तिची वाट पाहत असतो. अखेर अर्जुन सायलीला मनवून आज घरी घेऊन जाणारच असतो. एकाच वेळेला नियतीने 2 गोष्टींचा उलगडा केलेला असतो. एक म्हणजे शिवानीने महिपतीला धमकवलं. महिपती हा एकेकाळचा कुख्यात गुंड होता आणि त्याने शिवानीच्या बाबांना त्रास दिलाय आणि आता याच महिपतीची केस इकडे रविराज किल्लेदार सोडण्याचा विचार करतात. म्हणजे महिपती साक्षी हे आपल्याच जाळ्यात अडकलेले असतात. त्यांना आता काल्पनिक शिवानी तयार करून तिला आता रविराजांच्या समोर आणणं खूप महागात पडतं. इकडे अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो. बऱ्याच दुराव्यानंतर सायलीला सुद्धा अर्जुनबद्दल प्रेम वाटायला लागलेलं असतं. एक एक करत मालिकेतले गुंतागुंती सुटत चाललेले असतात आणि अखेर मालिका एका चांगल्या वळणावरती चाललेली दिसते. इकडे आता रविराजांनी केस सोडण्यासाठी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो, पण त्यांच्या पुढे पेच असा असतो की त्या शिवानीच्या आणि तिच्या आईला पण धोका नको. म्हणजे महिपतीला डायरेक्ट ते जाब पण विचारू शकत नसतात. जर हा खरंच गुंड असेल तर या दोघींना काहीतरी करेल. म्हणून आता रविराज आपल्या वकिली डोक्याने कोर्टामध्ये डायरेक्ट साक्षी आणि महिपती यांचा पर्दाफाश करणार असतात आणि मालिकेला एक रंजक वळण आणणार असतात.